श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। लक्षात ठेवा, स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश फक्त तुमच्या हरवलेल्या मनाला परत एकदा उभारी करणे इतकाच आहे। आजचा स्वामी संदेश ऐका। स्वामी सांगतात, पुढील 8 मिनिटे लक्ष द्या, कारण त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तो वगळू नका, अन्यथा तुम्ही माझ्याकडून महत्त्वाचे आशीर्वाद गमावू शकता। पहिला संदेश। देव म्हणतो, तू माझे बाळ आहेस आणि मी तुला माझ्या अस्तित्वात आणले आहे। माझ्यामध्ये आहेस। मृत्यूचा तुझ्यावर अधिकार नाही। माझ्या वचनामध्ये कोणतीही कमतरता नाही। मी तुम्हाला वचन दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एक परिपूर्ण पुरवठा आहे। मी या क्षणी तुम्हाला असलेल्या मंदिरात येईल आणि ज्यांनी तुमचे प्रेम, आशा आणि आनंद वस्तूमध्ये बदलले आहेत त्या सर्वांना मी बाहेर फेकून देईन। तुमचा देवावर विश्वास असल्यास आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये माझा परमेश्वरावर परिपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। मी तुम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादामध्ये पुनर्समृद्धीमध्ये पुनर्संचयित करत आहे। देव म्हणतो, माझ्या बाळा, गेल्या वर्षांनी जे काढून घेतले ते मी तुमच्याकडे परत करत आहे। मी तुमचा बचाव करता आहे हे तुम्हाला कळावे अशी माझी इच्छा आहे। म्हणून उभे राहा आणि सक्रिय राहा। तुमच्या हृदयातील वेदना, त्रास आणि ओझे मला समजते। दीर्घ श्वास घ्या आणि माझ्यामध्ये आराम मिळवा। मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी आणि तुमच्या जीवनात पूर्णपणे पराभूत झालेल्या शत्रूच्या अंधारापासून अस्पर्श असलेल्या माझ्या ती नवीन क्षेत्रामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी येते आहे। मी फक्त चांगल्या होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही, मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे। माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो, तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो। स्वर्गीय न्यायाचा तराजू तुमच्या बाजूने झुकत आहे। तुमच्यासाठी जे काही उरले आहे ते म्हणजे जेव्हा संक्रमण होते तेव्हा आनंद आणि आनंद करणे, तुम्हाला त्रास आणि निराशेतून बाहेर काढणे आणि माझ्या राज्यात बढती आणि आशीर्वाद मिळवणे। विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। देव म्हणतो, माझ्या बाळा, माझ्या दृष्टीने तू नियमित आहेस। हे तुझ्या आत खोलवर जाण्याची वेळ आलेली आहे। तुमची चूक नाही। तुझे अंतःकरण तुला दोषी ठरवू शकते, परंतु मी तुझ्या हृदयापेक्षा मोठा आहे आणि मला सर्व गोष्टी माहीत आहे। फक्त तुमच्या अपयशाच्या आणि अज्ञानाचा इतिहास लक्षात ठेवते, पण मी त्या गोष्टी तुमच्यापासून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत दूर केल्या आहेत। देव असे घोषित करतो। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी। दुसरा संदेश। जर मी तुमच्या आज्ञाभंगाचा शोध घेतला तर मला ते सापडणार नाही, कारण मी ते माझ्या पुस्तकातून मिटवले आहेत। तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून तुमची अपयश आणि अनैतिकता देखील पुसून टाकली आहेत का? टाकली असेल तर होय टाईप करा। या क्षणी तुमच्यामध्ये एक परिवर्तन घडत आहे जे तुम्हाला आणि तुमची परिस्थिती बदलत आहे। भूतकाळातील सर्व कचरा आणि घाण काढून टाकत आहे, तुम्हाला पूर्णपणे शुद्ध करत आहे। आज मी तुमच्यामध्ये बोललेल्या शब्दामुळे तुम्ही शुद्ध झाले आहे। फक्त आता यापुढे चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस। देव म्हणतो, माझ्या बाळा, अशा वेळी फसवू नका। सर्वात विश्वासू लोक ही चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात। माझे बाळ माझा आवाज ऐकतात आणि ते अनोळखी माणसाच्या आवाजाने अनुसरण करणार नाहीत। माझे अनुसरण करा आणि लाटा कमी होईपर्यंत आणि तुम्ही माझ्या शांततेत गुरफटून जाईपर्यंत मी तुम्हाला खवळलेल्या समुद्रातून मार्गदर्शन करीन। देव म्हणतो, माझी शांती जी सर्व समजूतदारपणाच्या पलीकडे आहे ती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करेल। तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका, कारण मी जी शांती देऊ करतो ती तुमच्यासाठी फक्त भविष्यातच नाही तर इथे वर्तमानमध्ये आता एक जागा तयार करत आहे। तुमचे जीवन जगण्यासाठी आहे आणि प्रत्येक क्षण माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने भरलेले आहे। केवळ जगण्याच्या मानसिकतेवर
समाधान मानू नका. प्रत्येक वेळेस तुमचा विचार कसा उंचवला जाईल त्याचा विचार करा आणि प्रत्येक दिवस आणखीन अधिक चांगले बनवा. जेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करून स्वतःमध्ये वास करतो. केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेल्या देवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता. माझ्या जीवनाचा मार्ग आनंदी आणि शांतीने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत. विरोध काय करत आहे याची मला पर्वा नाही. मी काय करत आहे याची त्याला काळजी आहे. हालचाली आणि शांततेची कोणतीही बाह्य चिन्हे माझ्या कृतींना प्रतिसाद करत आहे याची खात्री करा. मी हल्ला करत आहे आणि तुमचे शत्रू मागे हटत आहे. उठा आणि तुमची ओळख ओळखा आणि 200 वर्षापूर्वी मी तुम्हाला दिलेल्या भेट वस्तू ओळखा. आशीर्वादांना आलिंगन द्या, त्याच्यापर्यंत पोचा आणि आत्मविश्वासाने आणि धैर्याने त्यांना पकडा, कारण ते तुमचेच आहेत. मी क्वचित मिळणारा देव नाही, मी पुरेसा देव आहे. आज मी तुम्हाला माझ्या विपुलतेची चव चाखू देईन. आज मी तुम्हाला अनेक विचलनापासून दूर नेईन आणि मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवीन. तुम्ही तुमच्या येण्या जाण्याच्या प्रस्थापित व्हाल आणि तुमच्या वाटचालीत भरभराट व्हाल. हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. देव तुमच्याशी बोलत आहे. मला माहीत आहे की हे मागील वर्ष कठीण गेले आहे. मी तुमच्या हृदयात जे ठेवलं आहे त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही तुमची शक्ती आणि पात्रता यावर प्रश्न विचारू शकता. हा संदेश तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आहे की देवाद्वारे तुम्ही सर्व काही साध्य करू शकता. हार मानू नका किंवा भीती करू नका. तुम्हाला तुमच्या स्वप्नापासून प्रवृत्त करू नका. लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल. जे तुम्हाला हवं आहे ते करू शकता. जर तुम्ही हार मानण्यास नकार दिला असेल तर होय, मी हार मानण्यास नकार देत आहे असे टाईप करा. आपण अलीकडे सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील, कारण आपण हार मानण्यास नकार दिला आणि सकारात पाहणे निवडले. पुढे काय आहे ते सर्व उपयुक्त असेल. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. तिसरा संदेश. 2024चा पहिला नियम म्हणजे गेल्या वर्षाच्या अपयशावर लक्ष न देणे. देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. 2024मध्ये देवाने माझ्यावरून किंवा माझ्या कुटुंबावरून हात काढून घेऊ नये. प्रिय देवा, तुझ्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद. आमच्या पापाची क्षमा करा आणि आमचा गोंधळ दूर करा. आमच्या बरोबर राहा, आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमचे रक्षण करा. देव म्हणतो, जीवन तुमच्या मार्गावर विविध आव्हाने फेकून देईल. ते दुखवतील, परंतु ते तुम्हाला नष्ट करणार नाहीत. मी तुझ्या पाठीशी आहे आणि मी कधीही तुझा नाश होऊ देणार नाही. तू माझा मुलगा आहेस आणि मी तुझ्यावर प्रेम करतो. देव म्हणतो, 2024मध्ये बदल येणार आहे. तुमचे जीवन लक्षणीय सकारात्मक वळण घेईल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि खरे प्रेम तुम्हाला सापडेल. चिंता करण्यात आणखी एक क्षण वाया घालवू नका. देवाने आधीच तुमची काळजी घेतली आहे. भूताची इच्छा आहे की तुम्ही भविष्याची काळजी करावी, जेणेकरून तुम्ही वर्तमानाचा आनंद घेऊ शकत नाही. सैतान लबाड आहे. काळजी करणे थांबवा आणि देवावर लक्ष केंद्रित करा. त्याने तुम्हाला दिलेल्या प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. ज्याला देवामध्ये आपला आनंद मिळतो त्याला कोणी तोडू शकत नाही. मी देवाचे आभार मानतो की त्यांनी नाही म्हटले, कारण त्याच्याकडे अधिक चांगले होय होते. देव तुम्हाला सांगत आहे, तुमचे नवीन वर्ष आश्चर्यकारक असेल. मी तुमची कहाणी आनंद, उपचार आणि यशामध्ये बदलत आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. देव तुम्हाला तुमची सर्व भीती, चिंता आणि तणाव त्याला देण्यास सांगत आहे. तो तुम्हाला त्याच्या परिपूर्ण शांततेचा वर्षाव करेल आणि प्रत्येक नकारात्मक परिस्थितीला सकारात्मक स्थितीत बदलेल. मी तुझ्यावर प्रेम करतो. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना.
जय शिवशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, जय गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय।